मित्रांनो, तुम्ही बघू शकता लाखोनी करोडोनी संख्या आलेली आहे इथं आरक्षणासाठी. आपले काका पण आले, त्यांची मागणी काय आहे? इथे सगळेजण आरक्षणासाठी आलेले आहेत. तमाम मराठ्यांचं सगळं बळ इथं एकवटलेलं आहे. इथे जवळपास 50 ते 60 लाख एवढे सर्व महाराष्ट्रातले तमाम मराठी बांधव जमलेले आहेत. आणि या सर्वांच्या भावना काय आहे तर आम्हाला 50% आरक्षण मिळालं पाहिजे. आणि जे मराठा समाजासाठी जे मराठा समाजातील मागासलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शैक्षणिक आणि त्या विद्यार्थ्यांच्या नोकरीमध्ये त्यांना आरक्षण मिळून त्यांचं साहजिकच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आरक्षणाची अत्यंत गरज आहे. या सगळ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे. आणि आज माननीय श्री जरांगे पाटील यांच्या माध्यमातून एक सर्वसामान्य व्यक्तीला पाठिंबा देऊन या तमाम मराठी बांधवांनी आज मराठा एकत्र केलेला आहे आणि एक न भूतो न भविष्यती असा इतिहास घडवलेला आहे. अनेक सभा होतात, अनेक नेत्यांच्या सभा गाजलेल्या आहेत, परंतु सर्व व्यक्ती आपला स्वतःचा पैसा खर्च करून आपला स्वतःच्या गाड्या घेऊन काल 2 दिवसापासून इथं ग्राउंडवर येत आहेत आणि तमाम मराठ्यांचं इथं बळ एकवटलेलं आहे. आणि निश्चितच आम्हाला असं वाटतं की सर्व मराठी बांधवांना हा आवाज निश्चित सरकारपर्यंत पोहोचून मराठ्यांना 100% आरक्षण मिळेलच अशी आम्हाला तमाम मराठी बांधवांना खात्री आहे. आणि याचबरोबर इथे वातावरणाची तमा न बाळगता एवढ्यात उन्हामध्ये तळतळत्या उन्हामध्ये बसून या सर्व लोकांनी अतिशय शांतपणे आपल्या भावना प्रगट केलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे महिला आहेत, छोटी छोटी बालकं आहेत, यांनाही सांभाळून अतिशय चांगल्या पद्धतीनं ही जरांगे पाटील यांची जी लोकांना प्रबोधनपर विराट सभा होती ती मराठी बांधवांनी सक्सेस करून दाखवलेली आहे. तरी सर्व मराठी बांधवांना, तमाम मराठी बांधवांना आमचा सादर प्रणाम. आणि या सगळ्या मागणीचा शासनाने विचार करून तातडीने आरक्षण द्यावं अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. भाऊशी मुलाखत घेत आहे. आरक्षण हे भेटायला पाहिजे, सगळ्याचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आरक्षण भेटायला पाहिजे म्हणजे यापूर्वी जे काही आरक्षण होतं त्याच्यामध्ये मराठा समाज हा OBC प्रवर्गातच होता. परंतु मराठवाडा आणि उर्वरित जो काही महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्राला या मराठा आरक्षणापासून दूर ठेवण्याचं काम हे या शासनानं आणि ह्या व्यवस्थेनं केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस हे आरक्षण नावाची जी काही संकल्पना आहे ही सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थी आणि पालकवर्ग यांच्या लक्षात आली आणि ही लक्षात आणून देण्याचं काम, समजून सांगण्याचं काम आपले मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. आणि आरक्षण हे का गरजेचं आहे तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण हे अतिशय सध्या महत्त्वाचं आहे. आणि नोकरीच्या दृष्टीनं शिक्षणामध्ये असं होतं की 90 मार्क घेणारा विद्यार्थी हा ओपन असल्यामुळं त्याला कोणत्या पद्धतीचं कॉलेज मिळत नाही, गडगंज अशी फीस त्याला भरावी लागते. आणि 60% मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती प्लस फीस माफ होते आणि चांगल्या पद्धतीचं कॉलेज मिळतं. अशा पद्धतीचा अन्याय या ठिकाणी मराठा समाजावर होत गेलेला आहे. आणि हा अन्याय आता मराठा समाजाला काय झालेला आहे लक्षात आलेला आहे. दुसरी गोष्ट की आरक्षणाच्या बाबतीत आपण पहिल्यापासून जर खरं विचार केला तर हे आरक्षण मराठा समाजाला का गरजेचं आहे की आता ज्या काही शासनाच्या ज्या काही भरती असतात ह्या भरतीमध्ये सगळ्यात सुरुवातीला ज्या जागा निघतात ह्या जागा निघल्याच्या नंतर मेरिटनुसार सगळ्यात पहिलं ओपनमधून जागा भरल्या जातात. मग एखाद्या विद्यार्थ्याला 100 पैकी 99 मार्क्स मिळाले आणि तो जर कॅटेगरीचा असेल SC, OBC, ST, NT या प्रवर्गातला असेल तर हा डायरेक्ट ओपनमधून घेतला जायचा. मग ओपनच्या ज्या काही 17 जागा आहेत ह्या 17 जागामध्ये जे विद्यार्थी जास्त मार्क घेतात ते ओपनमधून येतात. म्हणजेच त्या 17 जागा ज्या ओपनच्या होत्या त्या ओपनच्या जागेमध्ये सुद्धा कॅटेगरीला आरक्षण मिळतं. आणि नंतर ओपनच्या जागा कमी झाल्यामुळे ओपन प्रवर्गात असणारा जो काही विद्यार्थी बांधव आहे हुशार आहे तो काय होऊ लागला, या नोकरीपासून सुद्धा वंचित राहू लागला. आणि यामुळे मराठा समाजावर फार मोठा अन्याय आणि फार मोठी या ठिकाणी एक आपण शैक्षणिकदृष्ट्या आणि नोकरीच्या दृष्टीनं एक खूप मोठी हानी. आणि हा समाज दिवसेंदिवस आता काय होत चाललेला आहे, गरीब बनत चाललेला आहे. यासाठी आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरक्षण अत्यंत गरजेचं आहे. म्हणून जी मागणी केलेली जरांगे पाटलांनी ही मागणी अतिशय बरोबर आहे. आणि निस्वार्थ पद्धतीनं कोणीही कोणाला आमंत्रण दिलेलं नाही, प्रत्येकावर होत असणारा अन्याय समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात आणून दिला. आणि हा
प्रत्येक समाजातला व्यक्ती हा स्वतःहून या ठिकाणी पुढाकार घेऊन स्वखर्चानं स्वतःच्या खर्चानं इथपर्यंत काय झालेला आहे, एकवटलेला आहे. शिवाजी महाराजांच्या नंतर जर मराठा समाज एकवटण्याचं काम आणि एकत्र होण्याचं जर कार्य जर कोणी केलं असेल तर हे मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे. आणि ह्या समाजाला 100% मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण समाजाला न्याय मिळेल अशी आम्हाला फार मोठी आशा या ठिकाणी तयार झालेली आहे. लाख मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. भाऊ बोला. येणाऱ्या मराठा बांधवांचे खूप खूप आभार. जय शिवराय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता अंतरवलीला इथे एकदम अशी भरपूर अशी गर्दी झालेली आहे. तुम्ही बघू शकता लाखोनी करोडोनी संख्या आलेली आहे. नुसत्या आरक्षणासाठीच आरक्षण तर भेटायला पाहिजे. सगळ्याचं महत्त्वाचं आरक्षण असून का देत नाही यांची मागणी आहे. आरक्षण अंतरवली सराटी येथे अहमदनगर जिल्ह्यातून मिरे गावातून पातोडी तालुक्यातून आलो आहोत. पण आरक्षण पाहिजे आमची ठाम भूमिका आहे आणि आम्ही जरांगे पाटलांना फुल सपोर्ट करणार आहे. आणि त्यांच्यासाठी का जिथे म्हणतील तिथे सपोर्टसाठी त्या जाऊ. आणि आरक्षण हे शेतकऱ्याला पाहिजे. शेतकरी म्हणजे मराठा समाज टोटल शेतकरी आहे. शेतकरी समाजातून मराठा समाज शेतीतून लाखोनी कोट्यांनी संख्या आलेली यांना सगळ्याची मागणी आहे. आरक्षण हे भेटायलाच पाहिजे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी ज्ञानेश्वर डोईफोडे. आज मराठ्यांना ओबीसीमधून 50%च्या आतमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्या आरक्षणाची गरज काय? वेळोवेळी आझाद मैदानामध्ये केदार साहेबांनी घेतलेल्या सभा असतील, जरांगे पाटलांनी घेतलेल्या अंतरवलीतल्या ही विराट मराठा मोर्चा सभा असेल. आज मराठा समाजाला आरक्षणाची का गरज आली? आरक्षण मुळात आम्हीच दिले सर्व समाजाला. त्यावेळेसची आमची परिस्थिती वेगळी होती. परंतु आज आमचा समाज मोठा झाला आहे. एका शेतकरी बांधवाला 100 एकर होती, पण आज ती काही एकरावरती आणि काही गुंठ्यावर आलेली आहे. शिक्षणाचा अभाव आहे, बाकीच्या आर्थिक गरजाही आहे. आणि वाढता खर्च आमच्या मुलाला 90-95% मार्क पडून त्याला 2-2 लाख 3-3 लाख रुपये डोनेशन भरावं लागतं आहे. त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या इतर कास्टच्या समाजाच्या मुलाला 70-65% पडून त्याला शाळा कॉलेज सरकार त्याला पैसे देतं आहे, शिष्यवृत्ती देतं आहे. हा तर खरं तर आमच्या मराठ्यांवर झालेला अन्याय आहे आणि ह्याला आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला दिलं. त्या आरक्षणामध्ये आमचाही मराठा समाजाचा वाटा आहे, पण तो काही राजकीय धूर्त मंडळींनी तो आमचा समाजाचा वाटा हा इतर समाजाला वाटून टाकला. त्यांच्या बापाची पेंड असं त्यांना वाटलं आणि आमच्यावरती त्यांनी अन्याय केला आहे. म्हणून महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांना आमची या माध्यमातून विनंती आहे की जरांगे पाटलांनी जो आज विराट महामोर्चा घेतला आहे आणि तुम्हाला जो अल्टिमेटम दिला आहे, त्या 8-10 दिवस जे उरले त्याच्या आतमध्ये तुम्हाला मराठ्यांना ओबीसीमधनं आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि या आरक्षणाला मावळ तालुक्याच्या वतीतून आम्ही पुणे जिल्ह्यातनं ज्या ज्या काही गोष्टीची गरज मदत लागेल तर आम्ही मराठा बांधव म्हणून आम्ही ती करायला पूर्णपणे तयार आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा, लाख मराठा. आरक्षण हे भेटायला पाहिजे. सगळ्याचं मत आहे. लाखोनी करोडोनी संख्या आलेली. काकाचं मत आहे काय? आरक्षण हे मराठ्यांना मिळालंच पाहिजे. कारण हक्काचं असून कसं काय भेटत नाही? हक्काचं असून सुद्धा का भेटत नाही? 50%च्या आत ओबीसीमधून आरक्षण हे मराठ्यांना भेटलंच पाहिजे. जे कोणी राजकीय पोळी भाजण्याच्या हेतूने मराठ्यांना विरोध करत आहेत त्यांची जागा त्यांना दाखवली पाहिजे. आणि भाऊ जरांगे पाटील यांनी जी आज ही विराट सभा आयोजित केली होती, सर्व मराठ्यांना एक सूचना दिलेली आहे की 22 तारखेला ते पुढचं नियोजन करणार आहेत व त्यानंतर 24 तारखेच्या आत जर त्यांनी आरक्षण दिलं नाही तर पुढचा संदेश ते पूर्ण मराठा समाजाला देणार आहेत. एक मराठा, लाख मराठा. सर्वांचं म्हणणं आहे आरक्षण हे भेटायला पाहिजे. नाही तर सगळ्याला सारखा कायदा करायला पाहिजे. सगळ्याला अधिकार आहे महाराष्ट्रामध्ये. सगळ्याला सारखा कायदा करायला पाहिजे. सगळ्याचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, सर्वांना समान कायदा असणं याच्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही आहे. फक्त सकल मराठा समाजाला आरक्षण भेटावं ही आमच्या वर्षानुवर्षाची जी मागणी सरकारकडे आम्ही करत आहोत. सरकारने ती मागणी शांतता मार्गाने आम्ही करत आहोत, तर ती पूर्ण करावी हीच आमची अपेक्षा आहे. आणि या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आज अखंड महाराष्ट्रातून कोट्यावधी मराठा समाज या ठिकाणी जमलेला आहे. आम्ही सकल मावळ तालुक्याच्या वतीने
या ठिकाणी 1 लाख पाणी बॉटलचं नियोजन या ठिकाणी केलं होतं आणि 2 दिवसापूर्वी आम्ही आज 1 लाख पाणी बॉटल जेच मराठा समाजाची सेवा या रूपाने या ठिकाणी घेऊन आलो होतो. आणि यापुढे आम्ही जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत आरक्षणाच्या त्या गोष्टींसंदर्भात त्यांच्या उद्देशानुसार त्यांच्या उपदेशानुसार आम्ही पुढील आंदोलन चालू ठेवणार आहोत. बरोबर आहे काकाचं म्हणणं, सगळ्याला आरक्षण जे काय सरकारने वेळ मागितली होती आमच्याकडं तर आम्ही ती जरांगे पाटलांनी दिलेली आहे. आणि आता त्या वेळेचा 8 ते शेवटचे 10 दिवस राहिलेत आणि ते जर नाही दिलं तर काय भूमिका घ्यायची ते आम्ही 22 तारखेला ठरवणार आहे. आणि जे मराठा समाजाचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मग त्यांना ह्या पुढं मराठा म्हणून निवडून द्यायचं का त्यांना जागा दुसरी दाखवायची ह्याच्यावरती पण त्यांचं भवितव्य आमच्या हातात आम्ही ठरवणार आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, मी ज्ञानेश्वर डोईफोडे, यूट्यूब चॅनल मराठी यूट्यूब चॅनल ज्ञानेश्वर डोईफोडे सर्च करा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो तुम्ही बघू शकता लाखो करोडोंनी संख्या आलेली आहे आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी. आमचे काका पण आलेले, त्यांची काय मागणी आहे? मी ब्राह्मणगाव वेताळ येथील सरपंच आहे, कैलास उत्तम पानसरे. आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाला जरांगे पाटलाला पाठिंबा देण्यासाठी ते आलेलो त्यांच्या सभेला. आम्हाला आता जरांगे पाटलांनी 10 दिवसाचं अल्टिमेट दिलेलं आहे सरकारला. जर त्यांनी 10 दिवसात जर आरक्षणाचा निर्णय नाही दिला तर ते परत आंदोलनाला परत बसणार आहे. ही आमची गावच्या वतीनं त्यांना विनंती आहे सरकारला.